बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये काय होणार असा सवाल आता उपस्थित केला जातोय। अजित पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना आता बारामतीत होणार आहे। पण त्यातच अजित पवार यांनी सुप्रिया सुळे शरद पवार यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे। या संदर्भात बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी आमचे दिल्लीचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी बातचीत केली आहे, पाहूया। खासदार सुप्रिया सुळे यांना उत्कृष्ट संसद रत्न पुरस्कार मिळालेला आहे, तर दुसरीकडे भाषण देऊन काही होत नाही असं अजित पवार यांनी म्हटले आहे। ताई, अजितदादांच्या या वक्तव्यावरती काय सांगाल? मला दुःख वाटलं, कारण माझा लोकशाहीवर प्रचंड विश्वास आहे। या देशाला लोकशाही आणण्यासाठी उभी एक पिढी त्यांनी खूप मोठं योगदान आणि संघर्ष केला आहे। आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक संविधान जे आपल्याला दिलंय त्या चौकटीत हा देश चालतो। आणि संसद भवनमध्ये जे भवन तुमच्यासाठी कदाचित फक्त संसदेचं भवन असेल, पण आमच्यासाठी ते लोकशाहीचं मंदिर आहे। आणि त्या मंदिरामध्ये आपल्याला आठवत असेल, ज्यावेळेस मोदीजीही पहिल्यांदा आले प्रधानमंत्री म्हणून, ते नतमस्तक झाले त्या वास्तूमध्ये। आणि त्याच्यामुळे आमच्यासाठी हे लोकशाहीचं मंदिर आहे, तिथे आम्ही चर्चा करतो। मग सत्तेत असू दे किंवा विरोधात असू दे, चर्चा ही झालीच पाहिजे। आणि हा देश दडपशाहीनी चालत नाही, हा लोकशाहीनी चालतो। त्याच्यामुळे चर्चाही झालीच पाहिजे। टीका टिप्पणी चर्चा सूचना हे झाल्याशिवाय लोकशाही कशी टिकणार हो या देशात? अगोदर असं सांगितलं जात होतं, स्वतः अजित पवार म्हटले की भावनिक होतील, शेवटची निवडणुकी सांगतील, आणि स्वतः अजित पवार भावनिक होताना पाहायला मिळत आहेत। हो, मलाही म्हणजे तुमच्याचकडून मी ऐकते की आम्ही कधी भावना होऊन मतं मागितली आहेत ना मागणार आहे। कारण मला असं वाटतं जे काय व्हावं ते मेरिटवर व्हावं। केंद्रात तुम्ही, राज्यात दादा असं सूत्र सातत्याने साहेबांनी ठेवलं, त्यामुळे राज्यामध्ये दादांचा संपर्क आला। त्यासाठी सरकार राज्यामध्ये असल्यानंतर त्यांना मंत्रिपदही दिली। मात्र दादा आता सांगतायत की मी कामं केली तुमची, मला मतदान द्या, तुमच्या कामाला कोण आलं लक्षात ठेवा, अन्यथा मी विधानसभा निवडणुकही लढणार नाही। तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। ही लोकशाही हो अशा अटीतटीने नाही चालत। मी तरी राजकारणात लोकांची सेवा करण्यासाठी आले, आणि दुसरं कोण काय बोलतो तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। सुनेत्राताई तुमच्या विरोधात उभं राहणार आहेत असं सांगितलं जात आहे। हा सामना पवार कुटुंब विरुद्ध पवार कुटुंब आहे की भाजप विरुद्ध सुप्रिया सुळे किंवा शरद पवार असा आहे? अर्थातच माझी लढाई ही वैयक्तिक नाहीच, आणि माझ्या कुटुंबाचा काय संबंध आहे या सगळ्याशी? कुटुंबाचा काही संबंध आहे आमच्या राजकारणाची? आणि माझं संपूर्ण कुटुंब हे नेहमी एक प्रायव्हेट राहिलेलं आहे। आणि मला असं वाटतं त्याचा आपण मान सन्मान आपणही मीडियानी केलेला आहे। आणि मला असं वाटतं तो त्यांचा हक्क आहे प्रायव्हेट असणं। आणि सगळेच माझे काका, आत्या, मावशी, माझे बहीण भाऊ, या सगळ्यांना तो प्रायव्हसी हा त्यांचा अधिकार आहे। आम्ही जे राजकारणात आहोत त्यांच्याबद्दल प्रश्न विचारायचा पूर्ण अधिकार तुम्हाला आहे। आणि मला असं वाटतं काम करत असताना माझी लढाई वैयक्तिक कुणाशीही नाही, माझी वैचारिक लढाई आहे। पवार साहेबांनी असं म्हटलंय की नवीन तरुणांनाच आम्ही संधी देणार आहोत। खरंच नवीन तरुणांना संधी निवडणुकीत दिली जाणार आहे का? पवार साहेब नेहमीच देतात। तुम्हाला आठवत असेल की एक 20-25 वर्षापूर्वी आबा असतील, जयंतराव असतील, किती अशी नावं तुम्हाला सांगू, ज्या नवीन पिढीला पहिल्यांदा, त्या काळात दिलीप वळसे पाटील, अजित पवार, अशी किती नावं तुम्हाला सांगू, हे पहिल्यांदा सगळे निवडून आले। आणि मला वाटतं 30-35 वर्षापूर्वी महाराष्ट्रात कॅबिनेट मंत्री झाले सगळे। ती नवीन पिढी होतीच ना। त्याच्यामुळे आदरणीय पवार साहेबांनी नेहमीच कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा त्यांनी जी शिकवण त्यांना दिली, संस्कार केले, त्याच्यात सातत्य त्यांनी ठेवलेलं आहे। आणि नवीन पिढीला सातत्याने आदरणीय पवार साहेबांनी नेहमीच संधी दिलेली आहे।